मंडळीनू पोराजालीच्या पर्याला हाऊर आलेला आहे. श्रेयसचा आवडता धबधबा शाळेत जाताना. मस्त आहे ना मंडळीनू. कामावरनं सुट्टी झाली आणि आता जेवून आम्ही चाललेलं आहे आपल्या देवलात. देवलात आपलं गावकीचं काम आहे. गावच्या मिरगाच्या राखणा द्यायच्या आहे. आता बाबाने आज सुट्टीच घेतली होती कारण गावकीचं काम गावकर आहेत बाबा. मी कामावर होतो पण पावसाने काय आमची सुट्टी केल्यानं कामावर. मग आता संधी मिळाली तर मी पण जाता आनंदाने मी आता निघालेला आहे. तर पाऊस एवढा आहे का मी जायपर्यंत देवलात भिजणारच आहे. आता हाऊर किती आलाय बघा आमच्या घराच्या पुढच्या वाटेला. हा बघा पाऊस परत सरीवर जोरात आला आणि एवढा पाणी आमच्या घराच्या पुढच्या हरलेला चालू आहे. म्हणजे विचार करा जर पर्यानं हाऊर आला तर केवढा हाऊर येईल. हा बघा जागा नाही पुरत आहे त्याला. आणि आमची मंडळी सगळी अशी उभी आहे बघा पावसाची मजा लौकिक बघा. आनंदाने मी आता निघालेला आहे. श्रेयस खापीतल्याचा आंबा जमव. हा आंबा बघा किती पडलेत खापीतल्या खाली. चला चला देवलात चला. भात खाल्ला आणि मस्त कुठेवर बसून आपलं आराम केली. बसलो होतो आपला मला कुठले आराम. अरे पर्याला हाऊर आला. बाप रे मंडळीनू पोराजालीच्या पर्याला हाऊर आलेला आहे. खाली खालीच आवाजच बघ ना. हा डोंगरांचा पाणी वरनं आला खाली. हा बघा मस्त वा. आणि समोर तर काय लय भारी एकदम पाणी पर्याला. आवाजच बघा. हा वरपासून कातल आहे. हा हा बघा वाडीतल्या पहिल्या पावसातच पहिला हाऊर आलेला आहे. तर या बारक्या पर्याचा आहे. आमच्या वाडीत आपल्या मोठं पर आहेत दोन त्यांना नाही अजून आलाय. हा बघा हा वर सगळा कातलाचा भाग आहे म्हणून पटकन पाणी सरला. पण भारी मजा आली. वा 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 मस्त. चला पुढे गेली मंडळी. हा बघा अजून एक धबधबा. श्रेयसचा आवडता धबधबा शाळेत जाताना. मस्त आहे ना.
तर बघा वर्ण किती येतोय तो. त्याच्या बाजूला पण दुसरा एक आहे. द फ्रेश. हा बघा अजून एक धबधबा मधलेवाडीत येऊन पोचलेले आपल्या आरुषच्या घराजवळ. आणि हा आरुषच्या घरासमोरचा धबधबा. हा बघा. चला जरा आरुषच्या घरापर्यंत जाऊन बघूया. हो हरलं आहे. आमच्याकडे छोट्या पर्याला हरला म्हणतात. बघा बघा बघा. आणि आरुषचं घर पण बघा. घरात आहे की काय माहिती. हा बघा. चला आता इथनं निघूया पुढे जाऊ. कसं आहे वातावरण कडक. हॅलो आर्या. आरुषची छोटी बहीण आर्या. अगं बाय तो लय पुढं गेलं. मंडळींनो आज तुम्हाला देवलात पोहोचपर्यंत धबधबा दाखवणार आहे मी. कारण पाऊस एवढा लागून गेलाय ना का हा असा सगळीकडं दिसणार आहे. बघा. चला दादांच्या घराच्या वरच्या बाजून आपण रवी शिंदे काकांच्या इथं जायचा. तिथनं मग देवलाकडे जायला खाली उतरत जायला सोप्पा. काळभैरव ट्रॅव्हल्स इथं येते. इथं उभी असते दररोज. इथनं सुट्टी संध्याकाळची. मस्त भारी आहे ना. काय रंगबिंग. एक नंबर. चला आपण बौद्धवाडी जवळ येऊन पोचलेला सचिन दाच्या. सकाळी वरती आला होता, भेटला होता. हा बघा जिकडे तिकडे पाणीच पाणी. बघा भराड्यावर जवळ येऊन पोचला. आणि इथं लाईनीन सगळं धबधबं पडतात रस्त्याच्या लाईनला. हा बघा. मंडळी हा जरा वेगळ्या प्रकारचा धबधबा आहे. एकदम पातळ आणि मस्त बारीक बारीक. बघा. चला काढला. हो. हा बघा आपला गावचा देऊळ. आणि तर बारके छत्र्या दिसत आहेत. तर माझ्या संघाचं वाडीतलं दादा गेलं पोचलं देवलात. आणि मी व्हिडिओ शूटिंग करताय. अजून डागल आहे. जाईन मी पण 2 मिनिटात जाईन. हा बघा केवढा मोठा धबधबा. चला मंदिराजवळ येऊन पोचलेला.
गावातली मंडळी हळूहळू जमायला लागले, एक एक दोन दोन. हो या, चालू आहे शूटिंग चालू आहे. आमच्या पाठ पकडू नको हा. हा, गाव मंडळी तशी जमा झाले, पण काय आहे, अति पावसामुळं ना मंदिराचा हा सर्व बसायचा भाग ओला झाला आहे. म्हणून सर्व गाव मंडळी खाली, म्हणजे आपले मानकर आहेत त्यांच्या घरी जाऊन बसलेले आहेत. हा बघा तिकडं हा घर दिसतोय ना, तिथं. तर आपण पण आता तिथं जाऊया, चला. रात्री माझी ताकद केल्यानंतर पावसात घरात जायपर्यंत एवढा पाऊस. तू भिजत काय आला? नाही, छत्री आणले. मंडळीनो, अंकुश दादा पण आलाय. बाबांना लांब चालायचं मत आहे ना, मग अंकुश दादाच बाबांना गाडीवरनं घेऊन आला खाली, आणि मी आनंदान संघाती मागणं आला चालत. ढोल तरी बांधायला या. हो, आपलं शिमग्याचं ढोल आहेत ना, इथं सगळं लाईनीने ठेवलेलं असतात भिंतीकडं. तर आता मंडळी मिळून सर्व या प्लास्टिकमध्ये बांधून ठेवतात, पॅक करून. म्हणजे पाऊस सारखा पडून पडून गारठ्यातनं ती दोन्ही बाजूची पाना, म्हणजे हाताची आणि काठीची बाजूची पानं असतात ना, ती खराब होऊ नये म्हणून बांधून व्यवस्थित ठेवणार. कुठला बंधारा तुमचा? काय तुम्हाला गणपती व्हावायला लागला? सर्व मंडळी घरात निघाली. राखण्यासाठी सर्व आले होते, पण पावसामुळं आजचा बेत कॅन्सल झाला आहे, आणि पुढचा 2-4 दिवसानंतर परत ठरवतील, जेव्हा पाऊस कमी असेल असा अंदाज धरून. चला आता आपण घरात जाऊया. मधल्यावरच्या पाण्याच्या डागण आता हळूहळू घराकडे जात आहे आम्ही. हा बघा मधलेवाडीतला पाणी. जय हनुमान.
चला मंडळी, घराजवळ येऊन पोचलेला. बघा कसं तोंड पाण्यात सगळं तुडुंब भरलेत. बरं, आजचा व्हिडिओ पण बराच मोठा झाला, त्यामुळे व्हिडिओ इथं संपवूया. तुमचा निरोप घेता. का आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आवडला असलं तर लाईक शेअर करा आणि आपल्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता लगेच लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. जर लाईट आली असली तर मी रात्री खेकड्या पकडायला जाणार आहे, तर त्याचा पण व्हिडिओ बनवीन. चला, बाय बाय.